दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं। गेली अनेक वर्ष मागणी करूनही शासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळं ऐन पावसात या दिव्यांग बांधवांनी अर्धनग्न आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधलं। हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या दिव्यांग बांधवांनी व्यवसाय करण्यासाठी आणि राहण्यासाठी जागा मिळावी अशी मागणी केली आहे। गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ यासाठी पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप दिव्यांगांची ही मागणी पूर्ण झालेली नाही। शासन स्तरावरील बैठका, चौकशी अहवाल यामध्ये वेळकाढूपणा सुरू आहे। शासन दिव्यांगांच्या दारीसारखे उपक्रम केवळ फार्स असून यातून दिव्यांगांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असून एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा यासारख्या योजना कागदोपत्री राबवून दिव्यांगांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। या आंदोलनात तुकाराम पाटील, शहाजी धनवडे, अशोक इंगवले, उदय तळेकर, लता पाटील, पद्मिनी कुंभार यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।